बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी, एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा. राजकीय कार्यकर्त्यांमुळे बदलापूरचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप. सरकारवरही टीका. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. गृहखातं सांभाळणं फडणवीसांचं काम नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांची टीका. आपल्या पक्षातील लोकांना जास्त तिकीटं मिळावी, यामध्ये फडणवीस व्यस्त असल्याचाही टोला. बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक, मनसैनिकांकडून मुंबईच्या शाळांमध्ये सुरक्षा पाहणी. सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंधेरीतल्या सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा. शाळेमध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावं. भाजप नेते मुर्जी पटेल यांची पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी. राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. बदलापूर प्रकरणातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या बदलीचे आदेश. निलंबन केल्यानंतरही ठाण्याहून मुंबई शहरात बदली. बदलापूरच्या घटनेचा निषेध, मात्र सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बदलापूरला का गेले नाहीत? घाणेरडं राजकारण थांबवा. शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे, दिशाभूल का करता? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. महाविकास आघाडी काळातील घटनांचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विकृत म्हटल्यानंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांची तीव्र शब्दात प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांना विकृत म्हणणाऱ्यांची मानसिकताच विकृत. महाराष्ट्र बंदवरूनही विरोधकांवर टीका केली. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मतदारसंघातील विविध पालिका शाळांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला. बदलापूरची घटना दुर्दैवी, त्याचा सगळ्या घटनाकातून निषेध झालाय, पण त्या घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न. राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर टीका. महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जनआक्रोश मोर्चा. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातून मोर्चा काढला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात महिला काँग्रेसचं आंदोलन. राज्य सरकारसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूर आणि पश्चिम बंगालमधील घटनेविरोधात संगमनेर शहरातील विद्यार्थी रस्त्यावर. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. बदलापूर येथील चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी अकलूजमध्ये आंदोलन. आरोपीच्या पुतळ्याला युवा सेनेच्या वतीनं फाशी देत निषेध केला. नराधमास तात्काळ फाशी देण्याचीही मागणी केली. पश्चिम बंगाल आणि बदलापूर प्रकरणी अमरावतीमध्ये शहर महिला काँग्रेसतर्फे निदर्शन. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती. मळदमधील शाळेत शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार. कोल्हापूरच्या शिये गावात 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. जवळच्या नातेवाईकांनाच अत्याचार आणि हत्या केल्याचं उघड. आरोपीला 5 तासात अटक. महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती.
महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा, अशोक चव्हाणांचा महाविकास आघाडीला सल्ला. बदलापुरातील घटनेचं राजकारण न करण्याचंही आवाहन. लाडकी बहीण योजनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. आम्ही राजकारण करत नाही, लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याकडे विरोधकांचं लक्ष. फडणवीसांची टीका. विरोधक लाडकी बहीण योजना खोटी असल्याचा आरोप करत होते. चांगल्या योजनेवरून राजकारण करू नका, फेक नरेटिव्ह पसरवू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सल्ला. भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यात होणार. गेल्यावेळी निवडीवरून वाद निर्माण झाल्यानं यंदा कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार. मार्चच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मार्चच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला. डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य झाल्या. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. मार्चच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरू. विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा. ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती. मतविभाजन टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीसोबत जायला तयार. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. संधी न दिल्यास एकटा लढेन, तेव्हा टीम बी म्हणत माझ्याकडे बोट दाखवू नका. जलील यांचा इशारा. नाशिक दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात. आदित्य ठाकरेंच्या वाहनामागील कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी स्वाराची धडक. बारामती एमआयडीसीतील चंदूकाका सराफ अँड सन्सला जय पवार यांनी भेट दिली. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. विधानसभेला एससी मुस्लिम समाजाचं मतदान महाविकास आघाडीला मिळणार नाही. राज ठाकरेंचं भाकीत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरेंचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज यवतमाळ जिल्हा दौरा. सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. अमित ठाकरे निवडणूक लढणार की नाही याबाबत अजून निर्णय नाही. मात्र निवडणूक लढलेच तर गुपचूप लढणार नाही. राज ठाकरेंचं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर. मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर अर्जुना विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याची पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलानं मनोज जरांगेंची भेट घेतली. रणजित सिंग शिंदे विधानसभा लढवण्यास इच्छुक. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकतात. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका. सगळ्या आजी माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून समाजासाठी एक असल्याचीही टीका. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीत 540 कोटींची गुंतवणूक असलेल्या नव्या उद्योगाची पायाभरणी. 1000 तरुणांना रोजगाराची संधी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन. काही जण स्वतःचं हित साधण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण करतायत. खासदार उदयनराजे भोसलेंचा आरोप. तर अशा विकृतींना बळी न पडण्याचंही आवाहन. एमपीएससी आयोगानं तिसऱ्यांदा परीक्षा मागे घ्यायचा निर्णय घेतला. पण काही लोक राजकारण करू पाहतायत. शरद पवार हे आजोबांसारखे आहेत, त्यांनी राजकारण करू नये. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची शरद पवारांना विनंती. शरद पवारांना कोण मारणार हेच कळत नाही. शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवर भाजप नेते निलेश राणेंचा प्रहार. समरजित सिंग घाटगेंनी अखेर भाजपसोबतचे संबंध तोडले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं कमळचिन्ह हटवलं. शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार. शेतकरीही विविध मार्गाने मुंबईमध्ये पोहोचतात. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण. त्यामुळे आज नाशिकमध्ये होणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता.
शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाची 28 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी नागरिकांची तक्रार। दहीहंडीला 2 बियर फ्री, गोव्यातील रिसॉर्टची वादग्रस्त जाहिरात। हिंदू जनजागृती समिती आक्रमक होताच दिलगिरी व्यक्त करत जाहिरात मागे। जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 25 लाखाचं पारितोषिक। पहिल्या 9 थरासाठी 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार। आमदार प्रताप सरनाईकांकडून माहिती जाहीर। बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबई महानगरातील सगळे रस्ते खड्डेमुक्त करा। अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। सगळ्या अभियंत्यांना कार्यक्षेत्रावर उपस्थित राहणं बंधनकारक। इकबाल सिंग चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार। बीएमसीतील कार्यकारी सहाय्यक पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीतील जाचकटी शिथिल करा। आदित्य ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र। ऐरोलीतील 30 हेक्टर आणि खारघरमधील 100 एकर जागा उद्योगपतीला देण्याबाबत सिडकोच्या हालचाली। सिडकोच्या भूमिकेला महाविकास आघाडीचा विरोध, आंदोलनाचा इशारा। पाकिस्तान आणि स्वीडनमध्ये मंकीपॉक्स या आजाराच्या संसर्गात वाढ। परदेशातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेकडून सावधानता। 7 हिल्स रुग्णालयामध्ये 14 बेडचा कक्ष आरक्षित। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटात हाणामारी। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। ईडीनं अटक केलेल्या मंगलदास बांदल यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर बांदल यांचे भाऊ प्रताप बांदल आणि पत्नी रेखा बांदल यांना देखील ईडीनं समन्स बजावलं। रायगडच्या पेणमधील नागरिकांना दूषित आणि गढूळ पाणी मिळतंय। पेण नगरपालिकेवर शहरातील नागरिकांचा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी मोर्चा। कोल्हापुरातील लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज स्थानकातून बसेस सोडल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासून जोडेमार आंदोलन। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। मागण्यांसाठी परभणीच्या सेलू आणि जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। 25 ऑगस्टला सांगली बंदचा निर्णय शिवप्रतिष्ठानकडून मागे। त्या दिवशी काही परीक्षा असल्यानं शिवप्रतिष्ठानचा निर्णय। पैसा नोकर भरतीचा निर्णय लवकर घ्यावा या मागणीसाठी पेठला रास्ता रोको। अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयालाही विरोध। बुलढाण्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं महादेव कोळी समाजाचं उपोषण अखेर मागे। उपोषणाची दखल न घेतल्यानं शासनाला मृत घोषित करत श्राद्ध घालत आंदोलन। कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये निदर्शनं। रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत निदर्शनं। मुस्लिम समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन। गोव्यातील आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर ब्लू टॅक्सीसाठी पेडणे तालुक्यातील टॅक्सी ड्रायव्हरना परवाने, पण इतर काउंटर्समुळे व्यवसायात अडचणी। ब्लू टॅक्सी चालकाचं पेडणेमध्ये चक्काजाम आंदोलन। नांदेडच्या वागदरवाडी गावातील 300 जण सैन्य दलात, मात्र गावात रस्ता आणि मूलभूत सुविधा नाही। या मागणीसाठी 2 जणांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईला बदली। भंडाऱ्यामध्ये नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नुरुल हसन यांची नियुक्ती। भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी परिसरात सुमारे 1.5 तास पावसाची जोरदार हजेरी। पाथरी गावातील अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।